आम्ही आता भरपूर दिवस खराब झाला मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे. कोरेगावचं जेवण रद्द झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. विद्यार्थियों के सम्मान में हम सब मैदान में, विद्यार्थियों के सम्मान में हम सब मैदान में. पार्टी के दलालों को जूतों मारो सालों को, पार्टी के दलालों को जूतों मारो सालों को. वारिस साहब होश में आओ, होश में आओ, होश में आओ. वारिस साहब होश में आओ, होश में आओ, होश में आओ. विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. विद्यार्थ्यांना फिलॉसॉफी मिळालीच पाहिजे, विद्यार्थ्यांना फिलॉसॉफी मिळालीच पाहिजे. जोर से बोल अल्लाह बोल, जोर से बोल अल्लाह बोल, अल्लाह बोल. तुम्ही तिकडून जायला पाहिजे होतं. मग हे येईल ना. ती सर्वांनी जरा जोरात घोषणा द्या. कोण बोलतोय कोणी बोलत नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विद्यार्थ्यांना वेठीस धरणाऱ्या पार्टीच्या वाराचं करायचं काय? विद्यार्थ्यांना वेठीस धरणाऱ्या पार्टीमधल्या अधिकारी वाराचं करायचं काय? विद्यार्थ्यांना सरसकट फिलॉसॉफी मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे. फिलॉसॉफी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, फिलॉसॉफी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. सर्व विद्यार्थ्यांना फिलॉसॉफी मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे. दिमाग कोरेगावचं जेवण रद्द झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. दिमाग कोरेगावचं जेवण रद्द करून विद्यार्थ्यांना फिलॉसॉफी मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे. विद्यार्थियों के सम्मान में हम सब मैदान में, विद्यार्थियों के सम्मान में हम सब मैदान में. सर्व विद्यार्थ्यांना फिलॉसॉफी मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे. फिलॉसॉफीला अडथळा करणाऱ्या वाऱ्याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. फिलॉसॉफीला अडथळा करणाऱ्या वाऱ्याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. Everyone, please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. आपण या ठिकाणी बार्टीच्या कार्यालयाजवळ आलेलो आहेत आणि काही विद्यार्थ्यांच्या फेलोशिपच्या मागण्या आहेत. त्या मागण्या घेऊन विविध संघटना या ठिकाणी आलेल्या आहेत. आपण बघितलं की 90 दिवस झाले हे या ठिकाणी मागणीसाठी बसलेले आहेत, या ठिकाणी आंदोलनासाठी बसलेले आहेत. ऊन वारा पाऊस आहे, परंतु यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलं गेलं नाही. आपण बघत आहात आत्ता या बार्टीच्या कार्यालयाजवळ जे पोलिसांची जी छावणी आपण बघत आहात, पोलिसांची इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस या ठिकाणी कधीच नव्हते. गेले अनेक वर्ष बार्टी कार्यरत आहे, परंतु पोलिसांचा हा एवढा मोठा ताफा या ठिकाणी कधीच नव्हता. इथं काही कसलीही प्रकारची अनुचित प्रकार आत्तापर्यंत घडलेला नाही, परंतु आपण बघू शकता या ठिकाणी पोलिसांचा एवढा मोठा ताफा या ठिकाणी आलेला आहे. आपण बघू शकता एवढे पोलीस कशासाठी आलेले आहेत. या ठिकाणी काय मोठी घटना घडलेली होती का, या ठिकाणी कसली घटना घडणार आहे का, असे काही संशय आहेत का, परंतु पोलिसांचा एवढा ताफा या ठिकाणी येण्याचं काय कारण आहे आपण जाणून घेऊया. तुम्ही या ठिकाणी आंदोलनाला आलेला एवढे दिवस बसलेला आहात आणि या ठिकाणी आत्ता आपण बघताय की पोलिसांचा एवढा मोठा ताफा आहे, कशासाठी आहे, का तुम्ही किती दिवस झाले तुम्ही ही मागणी करता? मी प्रवीण गायकवाड, बार्टी संशोधक विद्यार्थी 2022. आज आम्ही गेले 90 दिवस झाला बार्टीसमोर उपोषणासाठी बसलेलो आहे. साखळी उपोषण आमचं चालू आहे. बार्टीने एकदा सोडून 3 वेळेस प्रस्ताव सरसकटचा वरी पाठवलेला आहे सर. तरी पण जे मंत्रालयात आपले बसलेले सुमंत भांगे सचिव सामाजिक न्यायाचे ते आपला विषय कॅबिनेटला घेऊन जातच नाहीत. त्यामुळे आमचं काम पूर्ण रुकलेलं आहे आणि सामाजिक न्याय विभाग पर CM पर मुख्यमंत्र्याकडे आहे. मुख्यमंत्र्याला देखील आम्ही निवेदन दिलेलं आहे, तरी पण ते कुठला निर्णय घेत नाहीत. आणि सचिवांनी अशी ऑर्डर दिलेली आहे की आमचे मध्येच एक्झामचं नोटिफिकेशन काढलेलं आहे, जे की आम्ही आता आंदोलन करत आहोत. मुद्दाम ते 8 दिवसामध्ये नोटिफिकेशन भेटले आणि 200 विद्यार्थ्यांचा निर्णय घेणार असं ते बोलत आहेत. म्हणजे सरळ आमच्यावर बार्टीच्याच विद्यार्थ्यावर अन्याय होत आहे. आमच्याबरोबरचे सारथी आणि माझ्या विद्यार्थ्यांना जुलैपर्यंत सरसकट फेलोशिप भेटलेली आहे. किमान आम्हाला जुलैपर्यंत सरसकट फेलोशिप भेटली पाहिजे, पण तरी पण देत नाहीत. ते कुठलाच आमचा निर्णय घेत नाहीत 200 विद्यार्थ्यांना. तर आम्ही जाहीर मी सुमंत भांगे साहेबांचा निषेध करतो, त्यांच्यामुळेच आमचं काम पूर्ण आलेलं आहे. ताई काय सांगाल या ठिकाणी
मुलं इतके दिवस फेलोशिपसाठी बसलेले आहेत, परंतु कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी दखल घेतली जात नाही. काय सांगाल तुम्ही? खरं तर हे खूप गंभीर बाब आहे आणि महाराष्ट्राला, भारताला हे अशोभनीय बाब आहे की शिक्षणासाठी फेलोशिपच्या या विद्यार्थ्यांना आजही आंदोलनाला, उपोषणाला बसावं लागतं. आणि खरं पाहता आता भीमा कोरेगाव शौर्य दिन येत आहे, त्यामध्ये जेवणावर किती खर्च करावा, पाण्यावर किती खर्च करावा यावर चर्चा होते, यावरचे टेंडर निघतात. पण हे एवढे दिवस फेलोशिपचे विद्यार्थी आहेत, त्यांच्या गेटसमोर इथे बसलेले आहेत, साखळी उपोषणाला बसलेले आहेत. पण या बार्टीच्या अधिकाऱ्यांचं थोडं पण त्यांना क्यू येत नाही आहे. यांचे ते सुनील वारे साहेब आहेत, ते अजिबात या फेलोशिप वाल्या मुलांची दखल पण घेत नाही आहे. यांचं फेलोशिप जे बसलेले आहे फेलोशिपसाठी हे मुलं, की त्यांचं एवढंच म्हणणं आहे की बाबा सारथी जसं सरसकट विद्यार्थ्यांना फेलोशिप देते, तशीच फेलोशिप यांना बार्टी माध्यमातून सरसकट देण्यात यावी. त्यामध्ये फक्त मोजके 200 स्टुडंट यांनाच फेलोशिप देणं हे पण चुकीचं आहे. द्यायची फेलोशिप तर सरसकट द्यायची, यासाठी हे फेलोशिपचे विद्यार्थी आंदोलनाला बसलेले आहेत. वंचित बहुजन महिला आघाडीच्या आमच्या अध्यक्ष आहेत, मी प्रदेश सचिव आहे. आमचा या विद्यार्थ्यांना पूर्ण पाठिंबा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी जे पोलिसांचं बंदोबस्ताचं स्वरूप आपण बघितलं की शेकडो पोलीस या ठिकाणी बंदोबस्ताला आलेले आहे. आधी असं कधी झालंच नव्हतं, परंतु आत्ता आज आपण बघतोय की या ठिकाणी एवढा मोठा बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आलेला आहे. कशासाठी करण्यात आला आणि याची काय गरज आहे, काय कशासाठी झाला असावा असं तुम्हाला वाटतं? खरं तर एवढा म्हणजे आम्ही एवढे मोठमोठे आंदोलनं केले, एवढा बंदोबस्त खरंच आम्ही बघितलेला नाही आहे. तर हा बंदोबस्त नेमका केंद्र सरकार म्हणा किंवा राज्य सरकार म्हणा यांचे आदेश असतील बिचाऱ्यांना, म्हणून त्यांचे ते कर्तव्य पार पाडत आहेत. तुम्ही तुमचे कर्तव्य पार पाडतात, पण आम्हाला पण संविधानाने अधिकार दिला आहे, आम्ही पण आमचं कर्तव्य पार पाडतो. आमच्यासाठी शिक्षण महत्त्वाचं आहे, आमच्यासाठी जेवण महत्त्वाचं नाही आहे. सुनील वारेंना जरी जेवण महत्त्वाचं असलं, कारण ते भुकेलेले आहेत, भ्रष्ट अधिकारी आहेत, त्यांना 2 टाईमचं जेवण पण भेटत नाही आहे, म्हणून त्यांना यामार्फत भ्रष्टाचार करायला भेटतो आहे. आणि पण आम्ही बाबासाहेबाचे अनुयायी आहोत, आम्ही शिक्षणाचे भुकेलेले आहोत. आमचे हे फेलोशिपचे स्टुडंट आहेत जे रिसर्च करत आहेत, तर ते शिक्षणाचे भुकेलेले आहेत, त्यांना त्याच्यासाठी सरसकट स्कॉलरशिप मिळावी म्हणून हे बसलेले आहेत. तर करविता हे यांना जे पोलीस बंदोबस्त दिला, ॲक्च्युली तर काही गरज नाही आहे. आम्ही संविधानिक पद्धतीनेच आंदोलन करणार आहोत आणि इथून पुढं पण संविधानिक पद्धतीनेच आंदोलन करणार. सर, मुळात विद्यार्थ्यांचे जे नुकसान होत आहे त्याच्यामध्ये जे मुख्य या विद्यार्थ्यांच्या नुकसानाचे जे कारणीभूत आहेत ते सामाजिक न्याय विभागाचे मुख्य सचिव जे आहेत आपले सुमंत भांगे सर हेच आहेत. कारण की मी या ठिकाणी फक्त एक उदाहरण देऊ इच्छितो. जेव्हा मुख्यमंत्र्याला भेटण्यासाठी आमचं डेलिगेशन केलं होतं 5 विद्यार्थ्यांचं, तेव्हा सुमंत भांगे सरांनी मुख्यमंत्र्यांना असं सांगितलं की या विद्यार्थ्यांचे विषय PhD करण्यासारखे नाही आहेत, हे विषय फालतूचे विषय घेऊन हे विद्यार्थी PhD करताय. पण मी या ठिकाणी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो आणि मुख्यमंत्र्यालाही मी त्यावेळेस हे सांगितलं होतं की माझ्यासोबत जे 5 लोक होते त्यातला एक विद्यार्थी हा कॅन्सरसारख्या विषयावर PhD करत होता. माझ्यासोबतचा दुसरा जो विद्यार्थी होता तो दिव्यांग अपंग मुलांच्या विषयावर PhD करणार होता. तिसरा जो विद्यार्थी होता तो विद्यार्थी त्या ठिकाणी ट्रान्सजेंडर जे असतात, LGBTQ जो नवीन समुदाय आपल्यामध्ये येऊन पाहतो आहे आणि जे LGBTQ समाजातील लोक आहेत जे प्रत्येक क्षेत्रामध्ये नोकऱ्या मागत आहेत, जे आपला जगण्याचा अधिकार मागत आहेत, त्यांच्यावर PhD करणारा विषय होता. एक विद्यार्थी होता तो पर्यावरणाचा जो प्रश्न आपल्याला दिवसेंदिवस भेडवतो आहे त्याच्यावर PhD करणार होता आणि मी स्वतः आंबेडकरी मुवमेंटवर PhD करणार त्या ठिकाणी विद्यार्थी होतो. तर आम्ही जेव्हा मुख्यमंत्र्याला ही गोष्ट लक्षात आणून दिली तेव्हा मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सरसकट रजिस्ट्रेशन डेटपासून फेलोशिप देऊ केली. परंतु सुमंत भांगे सर काय करतात, योगायोगाने असं झालं की सामाजिक न्याय हे खातं मुख्यमंत्र्याकडे असल्यामुळं विद्यार्थ्यांना किंवा आमदारांना म्हणा किंवा आपल्या राजकीय कार्यकर्त्यांना म्हणा सहजासहजी मुख्यमंत्र्याकडे जाणं शक्य होत नाही. आणि सुमंत भांगे जे असतात ते मुख्यमंत्र्याला चुकीची त्या ठिकाणी माहिती वेळोवेळी पुरवतात आणि ह्या ज्या विद्यार्थ्यांचं नुकसान केलं आहे, आम्हाला जो 21पासूनची फेलोशिप मिळाली होती पण आम्हाला ती 23पासून देऊ केली. 21 आणि 22ची जी फेलोशिप आहे एका विद्यार्थ्याचे किमान 8 लाख रुपये सुमंत भांगेंनी स्वतःच्या घशात घातलेले आहेत आणि पूर्णपणे मुख्यमंत्र्याला मिसगाईड करण्याचा प्रयत्न सुमंत भांगे करतात आणि प्रत्येक वेळी आम्ही आमची बाजू मुख्यमंत्र्याकडे मांडू शकत नाही CMकडे खातं असल्यामुळं. त्याच्यामुळे मिसकम्युनिकेशनमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आहे. हे मी आपल्या चॅनल